हां, हां. खरा हा लढा निजामी मराठा विरुद्ध गरीब मराठा असा आहे. हं, हं. त्याच्यामध्ये इतरांना भरकटवल्या जाते अशी परिस्थिती आहे. बरं. आम्ही जर आता जो तोडगा आहे तो मांडला तर त्याला असताना पुन्हा त्याचा सत्यानाश लावून हा निजामी मराठा, श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्याला कधीच न्याय मिळवून देणार नाही. बरं. त्याच्यामुळे आम्ही असणारा गरीब मराठ्याला म्हणतो की तुम्ही आम्हाला सत्तेवरती बसवा. हं, हं. आम्ही असणारा हा प्रश्न निकाली काढून आपल्याला देतो. कायदेशीर आणि घटनात्मक तरतुदीच्या अंतर्गत. बरं. पर घटनेच्या अधीन राहूनच आपण हा जी-आर काढलेला आहे आणि मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे असं सातत्यानं सरकारकडून सांगण्यात येतंय. पुन्हा एकदा मगाशी जो आपण उल्लेख केला की मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या आजूबाजूला असलेले जे तज्ज्ञ वकील मंडळी त्या ठिकाणी होते, कायदेतज्ञ असतील त्यांच्या आजूबाजूला, मग मराठा समाजातील याच लढ्यातील अनेकांनी म्हणजे त्याच खरं तर कायदेतज्ञांनी सरकारनं मराठा समाजाची आरक्षणाबाबत फसवणूक केल्याचा आरोप केलेला आहे. आणि त्यासाठी मग कोणती कारणं असावीत? कारण आरक्षणाच्या जी-आर वरूनच एकाच समाजामध्ये आपल्याला दोन मतप्रवाह वेगवेगळी पाहायला मिळतात बाळासाहेब. नाही, एक आपण लक्षात घ्या की निजामी मराठा जो आहे हा आरक्षणाच्या विरोधातच राहणार, म्हणजे मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाच्या विरोधातच राहणार. त्यांना असं वाटतंय की हा गरीब मराठा, रयतेतला मराठा हा उद्या सत्तेमध्ये यायला लागला तर आपल्याला कॉम्पिटिटर आहे, तेव्हा त्यांना कॉम्पिटिटर नको म्हणून ते असणाऱ्या गरीब मराठ्यांची साधी मागणी की हमी भावाचा कायदा करा म्हणजे आम्हाला असणारा आर्थिक स्थैर्य येईल, ते सुद्धा करायला तयार नाहीये. हमी भाव दिला जातोय, म्हणजे जाहीर केला जातोय, पण त्याचा कायदा नाही करत. बरं. कायदा केला की ते हमी भाव लागू होतो. तो लागू झाला तर आर्थिक दृष्टिकोनातून हा अल्पभूधारक शेतकरी जो आहे मोठ्या प्रमाणात तो स्टेबल व्हायला सुरुवात होतो. बरं. म्हणजे जिथे करण्यासारख्या गोष्टी तिथे केल्या जात नाही, याच्यावरनं आपण असं ओळखलं पाहिजे की हा जो निजामी मराठा आहे या निजामी मराठ्यालाच गरीब मराठ्याला न्याय द्यायचा नाही अशी परिस्थिती आहे. आणि त्यांनी म्हणूनच ओबीसीच्या मधून आम्हाला आरक्षण द्या म्हणजे ओबीसी आणि गरीब मराठा याचं असताना भांडण लागलं. बरोबर आहे. नक्कीच हेच आणि असे अनेक मुद्दे आहेत ज्यावरती आजही प्रकाश